हाय. आता मी बनवत आहे मच्छीचं कालवण. वाम घेतलेली आहे मच्छी, तर मी तुम्हाला दाखवत आहे. आता कट करून घेतलेली आहे, अशी असते आणि कट करून घेतलेली आहे. पीस करून हळद मीठ लावून ठेवलेली आहे ती. हे बघा. तर आपण आता त्याच्यासाठी वाटण तयार केले आणि टोपामध्ये टाकलेलं आहे. हे बघा. त्याच्यामध्ये भाजलेला कांदा, खोबरं, लसूण, अद्रक वाटण केलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे. तर आता मसाला पण चांगला परतला आहे. तर आपण आता भाजी बनवून घेऊया. तर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आता भाजीला उकळी आली चांगली. जास्त घट पण नाही, पातळ पण नाही, मिडियम आहे. आपण त्याच्यामध्ये मच्छी टाकून घेऊया. वाटण केले ना त्याच्यामुळे असं वाटते. कोथिंबीर वगैरे वाटलेली आहे त्याच्यामध्ये. तर आपण पीस टाकून घेऊया. आता गॅस स्लो केला आहे आणि आता आपण बघा पीस टाकत आहेत. तर आपण आता पेस्ट टाकून घेतलेले आहे. हे बघा. आता छानपैकी उकळी येऊन द्यायची आणि स्लो करायचं 5-10 मिनटं स्लोमध्ये. तर बघूया, अजून उकळी येते. आपलं मच्छीचं कालवण रेडी आहे. एकदम मस्त गावच्या सारखं बनवलेलं आहे आणि मच्छी पण चांगली शिजलेली आहे. तर मी आता वाटीत काढते. गरम आहे भरपूरच. तर हे बघा, कोणाला आवडेल नक्की सांगा. आता गरमागरम जेवण करते. तर कसं वाटतंय? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.